प्रकरण 21. आपली कर्तव्य. मित्रांनो, आपण समाजाचे घटक आहोत. आपले आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक आणि शेजारी यांच्या सहवासात आपण वाढतो. समाजातील सर्वांचं जीवन परस्परांवर अवलंबून असतं. यावर आधारित प्रश्न आहे, समाजातील सर्वांचं जीवन टिंबटिंबवर अवलंबून असतं. उत्तर आहे, समाजातील सर्वांचं जीवन परस्परांवर अवलंबून असतं. एकमेकांच्या सहकार्याने आपला विकास होतो. म्हणून समाजाला आणि देशाला प्रगती करता येते. या प्रगतीत आपल्याला आपला वाटा उचलता आला पाहिजे. त्यासाठी आपण काही कर्तव्य पार पाडली पाहिजेत. सर्वांचं जीवन सुखी व आनंददायी व्हावं म्हणून प्रत्येकाने चांगलं वागलं पाहिजे. इतरांशी वागताना आपण ज्या चांगल्या सवयींचा अवलंब करतो त्याला कर्तव्याचं पालन असं म्हणता येईल. वैयक्तिक कर्तव्य. आपण आपला बराच वेळ कुटुंब, शेजारी, मित्रमैत्रिणी यांच्या सहवासात घालवतो. खेळ, अभ्यास, स्पर्धा, मनोरंजन, प्रवास, सण, उत्सव अशा अनेक प्रसंगांमध्ये एकत्र येतो. या प्रसंगांमध्ये जर आपण समंजसपणे वागलो तर आपणा सर्वांना त्यातून आनंद लुटता येतो. याची सुरुवात आपल्यापासून करता येईल. आपण स्वच्छ राहिलं पाहिजे, प्रसन्न दिसलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला चांगल्या आरोग्यविषयक सवयी असणं आवश्यक आहे. समतोल आहार घेऊन आपल्याला आजारांना दूर ठेवता येतं. व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहतं. निकोप आरोग्यामुळे आपल्याला शाळेच्या सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेता येतो. यावर आधारित प्रश्न आहे, व्यायाम केल्याने कोणता फायदा होतो? उत्तर आहे, व्यायाम केल्याने आपलं शरीर निरोगी राहतं. आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं असलं पाहिजे. घरात निर्माण होणारा कचरा रस्त्यावर फेकू नये. यावर आधारित प्रश्न आहे, घरात निर्माण होणारा टिंबटिंब रस्त्यावर फेकू नये.
उत्तर आहे घरात निर्माण होणारा कचरा रस्त्यावर फेकू नये. तो नदी नाल्यात टाकू नये. ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवावा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावावी, म्हणजेच तो योग्य रीतीने नष्ट करावा. घरातील लोकांशी आदराने व प्रेमाने वागावं. वृद्ध व अपंग व्यक्तींकडे विशेष लक्ष द्यावं. त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. घराबाहेरचा परिसरही स्वच्छ ठेवावा. त्यासाठी परिसरातील लोकांनी एकत्र यावं. एकमेकांना मदत करावी आणि परिसर सुंदर बनवण्याचा प्रयत्न करावा. यावर अपेक्षित प्रश्न आहे, आपली वैयक्तिक कर्तव्य कोणती? उत्तर आहे आपली वैयक्तिक कर्तव्य पुढील प्रमाणे: 1. स्वच्छ राहणं, प्रसन्न दिसणं, या आरोग्यविषयक सवयी स्वतःला लावून घ्याव्यात. 2. समतोल आहार घ्यावा. 3. व्यायाम करावा. 4. आपलं घर स्वच्छ व नीटनेटकं ठेवावं. 5. घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. 6. घरातील सर्वांशी आदराने व प्रेमाने वागावं. 7. घरातील वृद्ध व अपंग व्यक्तींकडे विशेष लक्ष द्यावं. आणि 8. घराबाहेरील परिसर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावावा. सामाजिक कर्तव्य. दिवसाचा बराच वेळ आपण शाळेत घालवतो. घराप्रमाणेच शाळेबद्दलही आपल्याला आपुलकी असते. शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आपला पुढाकार असला पाहिजे. शिक्षकांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांनी सांगितलेला अभ्यास व अभ्यासपूर्ण उपक्रम आपण उत्साहाने पूर्ण करावेत. उपक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षकांनी दिलेली शाबासकी प्रोत्साहन देणारी ठरते. आजारी मित्राची विचारपूस करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशी विचारपूस केल्याने त्याला दिलासा मिळेल, त्याची उमेद वाढेल. घरातील व घराबाहेरील प्राणी, पक्षी हे सुद्धा आपल्या आनंदात भर घालत असतात. त्यांना उपद्रव होणार नाही
त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. सण व उत्सव साजरे करताना आपण काही पथ्य पाळली पाहिजेत. ध्वनी प्रदूषण होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत. याबाबत जे नियम स्पष्ट केले जातात त्यांचं पालन करावं. एरवीही घरात रेडिओ व दूरदर्शन म्हणजे टीव्ही मोठ्या आवाजात लावू नये. यावर अपेक्षित प्रश्न आहे, ध्वनी प्रदूषण होणार नाही यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी? उत्तर आहे, ध्वनी प्रदूषण होणार नाही यासाठी मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत व याबाबतचे जे नियम आहेत त्यांचं पालन करावं. आपल्या गावातील अथवा शहरातील पाणीसाठे, नदी नाले दूषित होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. ग्राहकांची कर्तव्य. आपण अनेक वस्तू बाजारातून विकत आणतो. घरी वस्तू आणल्यानंतर आपल्या लक्षात येतं की एखाद्या वस्तूचं वजन दुकानदाराने योग्य केलं नाही. काही वेळेस कमी प्रतीच्या वस्तू आपल्याला दिल्या जातात. मुदत संपलेली औषधही आपल्या घरी आली आहेत हे लक्षात येतं. अशा प्रकारच्या व्यवहारात आपली फसवणूक झालेली असते. ही फसवणूक होऊ नये म्हणून आपण वस्तू घेताना काळजी घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, वस्तू विकत घेताना आपण ग्राहक असतो. यावर आधारित प्रश्न आहे, वस्तू विकत घेताना आपण टिंब असतो? उत्तर आहे, वस्तू विकत घेताना आपण ग्राहक असतो. ग्राहक म्हणून आपले काही हक्क असतात. वस्तूची किंमत योग्य आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. खराब माल कधीही विकत घेऊ नये. बंद आवरणातील खाद्यपदार्थ घेताना त्यावरील सर्व तारखा तपासल्या पाहिजेत. पदार्थ तयार केल्याची व तो कोणत्या मुदतीच्या आत वापरायचा आहे याची माहिती करून घेतल्यानंतरच त्या वस्तूची खरेदी करावी. खरेदी केलेल्या सर्व वस्तूंची पावती मागावी. ही दक्षता घेतली तरच समाजातील फसवणुकीसारख्या वाईट प्रवृत्ती आपल्याला रोखता येतील. यावर आधारित प्रश्न आहे, वस्तू खरेदी करताना कोणती दक्षता घ्यावी? उत्तर आहे, वस्तू खरेदी करताना पुढील दक्षता घ्यावी. 1. वस्तूची किंमत योग्य आहे का हे पाहावं. 2. वस्तू खराब नाही ना हे पाहावं. 3. बंद आवरणातील खाद्यपदार्थ घेताना त्यावरील सर्व तारखा तपासाव्यात. तो पदार्थ तयार केल्याची
व कोणत्या मुदतीच्या आत वापरायचा याची माहिती करून मगच वस्तू खरेदी करावी. आणि 4. खरेदी केलेल्या सर्व वस्तूंची पावती दुकानदाराकडे मागावी.